काय झालं बाबा? वेलकम बॅक टू माय चॅनल. ओ, तर फ्रेंड्स, आज आहे गुरुवार काय झालं आणि बाबू? सकाळी काय सकाळी झालं? झोपेतून उठल्यावर मम्मी चल नाही या, दिसली आहे, चला म्हणून आम्हाला चला थोडंसं रडू आलं चला आहे. तर फ्रेंड्स, चल आजच्या या ब्लॉगमध्ये आपण या बघणार आहोत माझ्या काही गुरुवारच्या आम्ही चालू आपण रिच्युअल्स किंवा चालूयात रुटीन. आपण चल चल तर चल बघूयात, जे आम्ही एव्हरी थर्सडे चल करतेच. चल आणि खूप मस्त वाटतं हो देवपूजा वगैरे सगळं करून. तर इथे मी उंबरठा जो आहे तो धुवून घेतला, पुसून घेतला आणि झाडू लादी वगैरे सगळी कामं आवरली. आणि आता मी हळदीचं लेपन लावते. हळद म्हणजे शुद्धता, समृद्धीचं प्रतीक असं मानलं जातं. आणि आपला जो उंबरठा आहे तो ऊर्जा थांबवणारी, म्हणजे निगेटिव्ह ऊर्जा आणि स्वागत करणारी जागा अशी ओळख आहे उंबरठ्याची. तर हळदीने आपण छान त्या उंबरठ्याला शुद्ध केलं आहे की जे पण काही निगेटिव्हिटी आहे ते घरातून बाहेर निघून जावी किंवा बाहेरून घरामध्ये येऊ नये. आणि छान लक्ष्मीचं, किंवा गुरुवार वार हा बृहस्पतीचा आहे, गुरुचा वार आहे. तर आपल्या घरात जी पॉझिटिव्हिटी आहे ती छान आनंदाने यावी, नांदावी, ह्यासाठी उंबरठ्याचे पूजनसुद्धा खूप महत्त्वाचे असते. जेवढं की मी वाचलं आहे आत्तापर्यंत त्यावरून सांगते. आणि गुरुवारचं मोस्टली मी देवांना जे आहे ते नाव घालते प्रॉपर पितांबरीने घासून वगैरे. इतर दिवशीही मी करते, पण फक्त पाण्यातून देव काढून वगैरे असं. बट प्रॉपर देवघर साफ करणं, देवांना छान घासून वगैरे पितांबरीने न्हाऊ घालणं, हे एव्हरी थर्सडे मी करतेच. मध्ये काही सण वगैरे आला तेव्हाही करते, बट मोस्टली थर्सडेला हे माझं असतं. परत लादी पुसताना मी गुरुवारी आवर्जून मीठ आणि थोडीशी किंचितशी हळद अशी टाकते पाण्यामध्ये, की छान निगेटिव्हिटी सगळी पुसून जावो आणि प्रसन्नता राहावी घरामध्ये, त्याच्यासाठी. तर प्रयत्न करते जेवढ्या गोष्टी होईल तेवढ्या करायच्या, की जेणेकरून घरामध्ये छान प्रसन्नता राहावी, आनंद नांदावा. कारण की घर हे एक अशी जागा आहे जिथे आपल्याला खूप पीसफुली आपण राहतो, शांत झोपतो. ज्या पण काही आपल्या गोष्टी आहेत त्या आपण घराशी आपल्या शेअर करतो. आणि नेहमी आपली वास्तू जी आहे ती तथास्तू बोलत असते. त्यामुळे त्या वास्तूला कसं छान आणि सकारात्मकता ठेवता येईल त्या वास्तूमध्ये, हे आपल्याला पाहणं गरजेचं आहे. तर मस्त आपलं देवघर छान पुसून झालं आहे. आणि आता मी मांडते माझे सगळे देव, छोटूशे. देवघर पण माझं छोटूसंच आहे. सो जेवढं प्रॉपर होईल तेवढं मी पूजा करायचं बघते. असं फार काही मला माहिती नाही आहे, पण जेवढं होईल, जेवढं मनाला प्रसन्नता वाटेल, मनाला समाधान वाटेल, तेवढं मी करण्याचा प्रयत्न करत असते नेहमी देवांचं. तर मस्त आता फ्रेश फुलं वाहूयात आपण देवांना. आता छान फ्रेश देवांना फुलं वाहून झाली की आपण बत्ती लावूयात, अगरबत्तीसुद्धा दाखवूयात. तर गुरुवारचं असं छान पूजा झाली की खूप प्रसन्न वाटतं घरामध्ये, नेहमीच वाटतं. पण जेव्हा देवारा पुसून वगैरे सगळे देव छान मस्त लखलखीत असले आणि जेव्हा दिवा लावतो, अगरबत्ती लावतो, आणि गुरुवारचं मी धूपसुद्धा लावते मोस्टली, आणि कापूरसुद्धा लावते. कापूर मी असं मध्येही लावत असते, पण गुरुवारी धूपसुद्धा मी दाखवते घराच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातून, पॉझिटिव्हिटी राहण्यासाठी अगेन. कारण की पूजा केली की एक वेगळीच एनर्जी जाणवते, एक वेगळ्याच वाईब्स असतात, एक वेगळाच आत्मविश्वास येतो की हां, की देव सोबत आहे. आणि देवाचे वास्तव्य जे आहे ते घरामध्ये आहे. मस्त उंबरठ्याचं सुद्धा पूजन करणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि मस्त पिवळी फुलं वाहून उंबरठ्याचं सुद्धा पूजन झालं आहे. मस्त देवबापांचा सुद्धा दिवा लागला आहे, अगरबत्ती लावली आहे. आता इथे आपण कापूर लावूयात.
आणि धूपसुद्धा मी ऑलरेडी लावला आहे. लोपनवाला पण धूप मी लावत असते. तो अवेलेबल नव्हता म्हणून छोटासा आपलं जे धुपाची स्टिक्स भेटतात ती मी यूज केली आहे आज. तर इथे आमचा मस्त आता इव्हनिंगचा स्नॅक्स टाईम चालू आहे. तर फ्रेंड्स, कसा वाटलं तुम्हाला आजचा व्लॉग? तुमचेही काय रिच्युअल्स असतील किंवा तुम्हीसुद्धा काही गोष्टी घरासाठी करत असाल, घरामध्ये शांतता पॉझिटिव्हिटी राहावी म्हणून, तर त्या नक्की कमेंट्समध्ये शेअर करा. आणि आमच्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे अपडेट्स हे तुम्हाला वेळच्या वेळी भेटत राहतील. आणि लवकरच भेटूयात न्यू व्लॉगमध्ये. बाय बाय.